विचार करा, तुमच्याकडे अथांग संपत्ती आहे, एक मोठं साम्राज्य आहे, हाताखाली शेकडो सेवक आहेत आणि एका क्षणी तुम्ही हे सगळं सोडून देता का? अशी कोणती गोष्ट असते जी एका राजाला संन्यासी बनवते? ही गोष्ट आहे एका अशा महापुरुषाची, ज्याने जगावर नाही तर स्वतःच्या मनावर राज्य मिळवलं आणि म्हणूनच ते महावीर बनले. आज देशभरात महावीर जयंती साजरी केली जात आहे. कॅलेंडरमध्ये हा दिवस लाल रंगात असतो, म्हणजे सुट्टीचा दिवस. पण बहुतेकांना फक्त एवढंच माहित असतं की आज जैन धर्माचा सण आहे. पण भगवान महावीरांची गोष्ट फक्त एका धर्मापुरती मर्यादित नाहीये. ती कथा आहे एका जबरदस्त इच्छाशक्तीची, संघर्षाची आणि अथांग शांततेची. आजच्या धावपळीच्या, तणावाच्या आणि युद्धाने भरलेल्या जगात 2500 वर्षांपूर्वी एका माणसानं सांगितलेले विचार आजही कसे जिवंत आणि अचूक आहेत, हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. आज आपण भगवान महावीर यांचा वर्धमान ते 24 ते तीर्थकर हा थक्क करणारा प्रवास पाहणार आहोत. व्हिडिओ नक्कीच माहितीपूर्ण असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. कथेची सुरुवात होते आजपासून जवळपास 2600 वर्षांपूर्वी. बिहारमधील वैशाली जवळ कुंडग्राम नावाचं एक समृद्ध राज्य होतं. या राज्याचे राजा होते सिद्धार्थ आणि राणींचं नाव होतं त्रिशाला. राणी त्रिशाला गरोदर असताना त्यांना 14 अतिशय शुभ स्वप्ने पडली. श्वेतांबर परंपरेनुसार 14 आणि दिगंबर परंपरेनुसार 16 स्वप्ने. त्यामध्ये हत्ती, सिंह, चंद्र, सूर्य अशा गोष्टी होत्या. राज ज्योतिषांनी भविष्य वर्तवलं की हा मुलगा एकतर चक्रवर्ती सम्राट बनेल किंवा एक महान तीर्थकर, आध्यात्मिक गुरु. म्हणजेच चैत्र शुद्ध त्रयोदशीला राणीने एका तेजस्वी बाळाला जन्म दिला. या बाळाच्या जन्मानंतर राज्यात अचानक खूप भरभराट झाली. धनधान्य वाढलं. म्हणून या बाळाचं नाव ठेवलं गेलं वर्धमान, म्हणजेच सतत वाढणारा. मित्रांनो, वर्धमान लहानपणापासूनच अतिशय धाडसी होते. एकदा ते मित्रांसोबत खेळत असताना एक भयंकर विषारी साप तिथे आला. बाकीचे सगळी मुले घाबरून पळून गेली, पण वर्धमान जराही घाबरले नाहीत. त्यांनी अतिशय शांतपणे त्या सापाला पकडलं आणि दूर जंगलात सोडून दिलं. दुसऱ्या एका घटनेत त्यांनी एका पिसाळलेल्या हत्तीला आपल्या शांत स्वभावाने आणि धैर्याने नियंत्रणात आणलं होतं. त्यांच्या याच धाडसामुळे आणि निडरतेमुळे लोक त्यांना महावीर या नावाने ओळखू लागले. राजपुत्र असल्यामुळे महावीरांचे जीवन अतिशय सुखात आणि ऐश्वर्यात चालले होते. त्यांचे यशोदा नावाच्या राजकन्येशी लग्न झाले आणि त्यांना प्रियदर्शना नावाची एक मुलगीही झाली. वरवर पाहता सगळं काही परफेक्ट होतं, पण महावीरांच्या मनात काहीतरी वेगळं सुरू होतं. त्यांना भौतिक जगात, संपत्तीमध्ये आणि राजवैभवात अजिबात रस नव्हता. त्यांच्या मनात कायम एक प्रश्न असायचा: जीवनाचं खरं सत्य काय आहे? दुःखातून मुक्ती कशी मिळेल? आता येतो त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट. वय वर्ष 30. आई वडिलांच्या मृत्यूनंतर महावीरांनी आपला मोठा भाऊ नंदीवर्धन यांच्याकडे संन्यास घेण्याची परवानगी मागितली. भावाने त्यांना काही काळ थांबवण्याची विनंती केली. भावाच्या शब्दाचा मान राखून ते थांबले. पण वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी एक असा निर्णय घेतला, त्यांनी जगाचा इतिहास बदलला. मित्रांनो, जरा विचार करा. आज आपल्याला आपलं घर, आपला फोन किंवा एक साधं जॅकेट सोडायला सांगितलं तर आपण अस्वस्थ होतो. पण भगवान महावीरांनी आपलं संपूर्ण राज्य, राजवाडा, पत्नी, मुलगी, अथांग संपत्ती सगळं एका झटक्यात सोडून दिलं. त्यांनी स्वतःच्या हाताने आपले केस उपटून काढले, ज्याला केश लोचन म्हणतात, आणि राजवाड्याच्या बाहेर जाऊन ठेवले. इथूनच सुरू झाला एक असा प्रवास जो अंगावर काटा आणतो. महावीरांनी राजेशाही कपडे सोडून दिले आणि एक भिक्षू बनले. काही काळानंतर त्यांनी अंगावरील वस्त्रांचाही त्याग केला. ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता ते जंगलात भटकायला लागले. पुढची 12.5 वर्षे त्यांनी अतिशय खडतर तपस्या केली. मित्रांनो, ही तपस्या म्हणजे फक्त डोळे झाकून बसणे नव्हते. या काळात त्यांना आतोनात शारीरिक कष्ट सहन करावे लागले. काही गावांमध्ये अज्ञानी लोकांनी त्यांना वेडसर समजून त्यांच्यावर दगडफेकी केली, त्यांना मारहाण केली. जंगलात हिंस्र प्राण्यांनी त्यांच्या अंगाचे लचके तोडले. चढ कौशिक नावाच्या एका भयंकर विषारी सापाने त्यांना दंश केला. पण महावीरांनी यापैकी कुणावरही राग काढला नाही. त्यांनी स्वतःला पूर्णपणे मौनात आणि ध्यानात विलीन केले होते. जो साप त्यांना चावला होता त्या सापावरही त्यांनी दया दाखवली.
त्यांच्या चेहऱ्यावरील ती अथांग शांतता पाहून तो विषारी सापही शांत झाला. त्यांनी स्वतःच्या शरीरावर, भुकेवर, तहानेवर आणि भावनांवर पूर्णपणे विजय मिळवला होता. जो स्वतःच्या इंद्रियांना जिंकतो त्याला जिन म्हणतात आणि ह्याच जिन शब्दावर जैन हा शब्द तयार झाला आहे. 12.5 वर्षांच्या या अमानुष कष्टानंतर वयाच्या 42व्या वर्षी रुजुपालिका नदीच्या काठी एका साल वृक्षाखाली त्यांना केवळ ज्ञान म्हणजे सर्वोच्च आणि परिपूर्ण ज्ञान प्राप्त झाले. राजपुत्र वर्धमान आता खऱ्या अर्थाने भगवान महावीर झाले होते. ज्ञान प्राप्तीनंतर भगवान महावीरांनी स्वतःला एकांतात ठेवलं नाही, तर त्यांनी पुढची 30 वर्षे गावोगावी फिरून लोकांना जीवन जगण्याचा मार्ग सांगितला. त्यांची भाषा संस्कृत नव्हती, तर प्राकृत आणि अर्ध मागधी होती, कारण ही सामान्य लोकांची भाषा होती. त्यांना आपला संदेश तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवायचा होता. त्यांनी जगाला 5 महान व्रते म्हणजे पंचमहाव्रत दिले. चला त्यांच्याबद्दल जाणूया. सर्वप्रथम अहिंसा. फक्त मारामारी न करणे म्हणजे अहिंसा नाही, तर कुणाबद्दल मनात वाईट विचार न आणणे, कुणाला शब्दानेही न दुखावणे ही खरी अहिंसा. द्वितीय सत्य, नेहमी खरं बोलणं. तृतीय अस्तेय, चोरी न करणं, दुसऱ्यांच्या वस्तूंवर हक्क न सांगणं. चौथं ब्रह्मचार्य, इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे. पाचवं अपरिग्रह, गरजेपेक्षा जास्त संपत्ती साठवून न ठेवणे. आजच्या काळात मिलेनिझम जो आपण म्हणतो तो महावीरांनी तेव्हाच सांगितला होता. त्यांनी दिलेला आणखी एक जबरदस्त विचार म्हणजे अनेकांतवाद. याचा सोपा अर्थ असा की जगात कोणतेही एकच सत्य नसते, प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. मीच बरोबर आणि बाकीचे चुकीचे अहंकार सोडला तर जगातील निम्मी युद्ध आणि भांडणं आजच संपतील. त्यांनी जातीभेद नाकारला, स्त्रियांना धर्म कार्यांत समान अधिकार दिले, सर्वांना समानतेची वागणूक दिली. अखेर वयाच्या 72व्या वर्षी दिवाळीच्या दिवशी बिहारमधील पावापुरी येथे भगवान महावीरांना निर्वाण म्हणजेच मोक्ष प्राप्त झाले. त्यांचा आत्मा या जन्म मरणाच्या चक्रातून कायमचा मुक्त झाला होता. मित्रांनो, आज आपण भगवान महावीरांची जयंती साजरी करतो, पण त्यांचा विचार फक्त एका दिवसापुरता मर्यादित ठेवून चालणार नाही. आज जगात सगळीकडे युद्ध सुरू आहे. धर्माच्या आणि जातीच्या नावाखाली लोक एकामेकांचे जीव घेत आहेत. सोशल मीडियावर आपण रोज एकामेकांना शिव्या घालत आहोत. स्ट्रेस, डिप्रेशन, राग यांनी आपल्या पिढीला ग्रासलं आहे. अशा वेळी भगवान महावीरांचा जगा आणि जगू द्या म्हणजेच लिव्ह अँड लेट लिव्ह हा संदेश एका संजीवनीसारखा आहे. जर आपण त्यांच्या तत्वांपैकी फक्त 10% जरी आपल्या आयुष्यात उतरवलं, थोडा राग कमी केला, थोडी क्षमा करायला शिकलो आणि निसर्गावर प्रेम करायला शिकलो, तर हे जग किती सुंदर होईल, नाही का? भगवान महावीर हे खऱ्या अर्थाने जगाचे पहिले थोर मानसशास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादी होते असं मला वाटतं. तुम्हाला या संपूर्ण गोष्टीतून भगवान महावीरांचा कोणता विचार सर्वात जास्त आवडला? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. बोल एमएच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.